नमस्कार स्वामी भक्त हो, श्री स्वामी समर्थ। आज मी तुम्हाला एक अशी प्रेरणादायी कथा सांगणार आहे जी आपल्याला श्रद्धा, संयम आणि विश्वासाचे महत्त्व शिकवते। एका छोट्याशा गावात गणू नावाचा एक गरीब शेतकरी राहत होता। तो प्रामाणिक, मेहनती आणि स्वामी समर्थांचा निस्सीम भक्त होता। रोज सकाळी उठल्यावर तो सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ म्हणायचा। एका वर्षी गावात भयंकर दुष्काळ पडला। शेतातील पिके वाळून गेली, घरात धान्य संपत आले, कर्ज वाढत गेले। गावातील अनेक लोक निराश झाले। काहींनी देवावरच विश्वास ठेवणे सोडून दिले। पण गणूने एक गोष्ट कधीच सोडली नाही, स्वामींचे नामस्मरण। तो रोज शांतपणे प्रार्थना करत असे, स्वामी मला शक्ती द्या, योग्य मार्ग दाखवा। एके दिवशी गावात एक वृद्ध प्रवासी आला। तो थकलेला आणि भुकेला होता। घरात अन्न कमी असूनही गणूच्या पत्नीने त्याला प्रेमाने जेवण वाढले। जेवण झाल्यावर त्या वृद्धाने हसत सांगितले, दुसऱ्याची भूक भागवणाऱ्याच्या घरी कृपा कधीच कमी पडत नाही। दुसऱ्या दिवशी गणू शेतात गेला। त्याला शेताच्या एका कोपऱ्यात जमिनीत ओलावा दिसला। त्याने तिथे विहीर खोदण्याचा निर्णय घेतला। गावातील काही लोक त्याची थट्टा करू लागले। इथे पाणी नाही मिळणार, ते म्हणाले। पण गणूने प्रयत्न सोडले नाहीत। काही दिवसांच्या मेहनतीनंतर विहिरीत पाणी लागले। त्या पाण्यामुळे त्याच्या शेतीत पुन्हा हिरवाई आली। हळूहळू पीक उगवले, त्याचे कर्ज फेडले गेले आणि त्याचे आयुष्य बदलू लागले। गणू म्हणाला, हा चमत्कार फक्त पाण्याचा नाही, हा श्रद्धा, मेहनत आणि स्वामींनी दिलेल्या धैर्याचा परिणाम आहे। या कथेतून आपल्याला एक महत्त्वाचा संदेश मिळतो। संकट आले म्हणून आशा सोडू नका। श्रद्धा म्हणजे फक्त चमत्काराची वाट पाहणे नाही। श्रद्धा म्हणजे योग्य कृती करत राहणे, संयम ठेवणे आणि ईश्वरावर विश्वास ठेवणे। स्वामी समर्थांचा आशीर्वाद अनेकदा आपल्याला प्रयत्नांमधूनच दिसून येतो। जर ही कथा तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, आपल्या स्वामी भक्त मित्रांसोबत शेअर करा आणि अशाच भक्तिपूर्ण कथा ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। श्री स्वामी समर्थ। धन्यवाद।